महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाले, तुम्ही चिडलात, रागावलात की आमच्या समोर फक्त एकच हत्यार आहे, ते बाहेर काढलं की तुमची जुंपली म्हणून समजा. स्मारकाचे विषय बाहेर काढायचे. मग आमच्या शाहू महाराजांच्या स्मारकाचा विषय काढायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा. हे फक्त स्मारकामध्ये फक्त काढायचं. तुम्ही खुश, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष, सरकार समाधानी, मंत्री सगळे झोपले. कसली स्मारक बांधताय? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचंय. अहो, एवढे गड किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याची डागडुजी करून नीट चांगले करा, त्याच्यावरती पैसे खर्च करा ना. अहो, जगाला बघू दे आमचा राजा काय होता तो. या मोगलांच्या नाकावरती टिचून आमचा राजा कसा उभा राहिला हे अख्ख्या जगाला दिसू देत, कळू देत. हे आमचे गडकिल्ले दिसू देत, ते चांगले करा. समुद्रामध्ये स्मारक करतायत, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 3 इंच उंच. यातल्या अर्ध्या मंत्र्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाही पाहिली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मी पाहिली आहे. तेवढा जर पुतळा महाराजांचा तिकडे अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा असेल, जागा केवढी लागेल? एक अश्वारूढ पुतळा महाराजांचा जर तेवढा उभा करायचा असेल, म्हणजे जिरेटोपाच्या वर 3 इंच, म्हणजे त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या वरती 3 इंच जिरेटोप येणार महाराजांचा. बरोबर की नाही? घोडा केवढा झाला? एवढं मोठं शिल्प बांधणार कोण? तयार कोण करणार? शिल्पकार कोण आहेत जगात? त्याला किती खर्च येईल आपल्याला कल्पना आहे, अंदाज आहे? तेवढा जर समजा पुतळा बांधायचा ठरवला तर त्याला कमीत कमी 5 ते 6 हजार कोटी रुपये खर्च येईल. 5 ते 6 हजार कोटी रुपये. अहो, 5 ते 6 हजार कोटी रुपये इथे महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरती खर्च करा ना. ही आमच्या महाराजांची स्मारक आहेत. जी स्मारक उभी करा ती लोकांच्या उपयोगी तर पडू देत. लोक उपयोगी काही पडत नाही, काही त्याचा फायदा नाही, काही नाही. बस करायचं. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला काहीही सांगितलं की आम्ही मतदानाला मोकळे.